सरकारामुळे आता या संदर्भात सगळ्या स्तरातनं टीका होऊ लागली आहे। तर आपण पाहतोय या ठिकाणी देवेंद्र फडणवीस दर्शन घेऊन निघत होते, मात्र त्याच वेळी विश्वस्त देखणे यांनी त्यांच्या अंगरक्षकांना मारहाण केली आणि ही सगळी दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर सर्व स्तरातनं टीका होते। एवढंच नाही तर माध्यमांच्या प्रतिनिधींवर सुद्धा त्यांनी अरेरावी केली होती, मुजोरी दाखवली होती। त्यामुळे आता माऊलींचे सेवेकरी स्वतःला माऊलींचे मालक समजू लागलेत की काय, असा सवाल निर्माण होतोय। सगळ्यांच्या तुमच्यावरच रोष आहे। तुम्ही मीडिया कशाला आम्ही कशासाठी आलो? आम्हाला मीडिया सेट करायचं होतं। ही आनंदाची पालखी आहे। विठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो। त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे। त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू। अनेक वेळा स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, पण त्या घडू नयेत। त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका। यांची कोणाचीही नेमणूक सरकार करत नाही। ही सगळी नेमणूक ही ज्युडिशियल ऑफिसर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते। त्याची नेमणूक ही सरकारच्या माध्यमातून केली जात नाही। आम्हाला तिथं महाराष्ट्र शासनानं जे नेमलेलं आहे ते मालक म्हणून आम्हाला नेमलेलं नाही आहे। आम्हाला वारकऱ्यांची सेवा म्हणजे केवळ वारकरीच म्हणून मी म्हणणार नाही, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जी मंडळी काम करतात त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांची व्यवस्थापना करण्यासाठी आम्हाला तिथं नेमलेलं आहे। आणि निश्चितपणे त्याच पद्धतीनं सगळे लोक, सगळ्याच म्हणजे जेवढे काही आमचे ट्रस्ट आहेत त्याच्यावरचे काम करत असतात। पण कालचा नेमका काय पूर्ण प्रकार झाला याची मला काही कल्पना नसल्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पुण्यनगरीमध्ये स्थिरावलेल्या आहेत, पालखी स्थिरावलेली आहे। माऊलींच्या पालखी स्थिरावल्यानंतर जो काही प्रकार घडला आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। ह्या सर्व प्रकारामध्ये काही गोष्टी अनावधानाने झाल्या असतील, कदाचित जास्त वेगळ्या पद्धतीने त्या लोकांच्या समोर गेलेल्या असतील, बोलले असतील। जे काही झालं त्याचे आम्ही दिलगीर आहोत त्या प्रकरणाबद्दल। आणि मी विश्वस्त मंडळाच्या वतीने आणि पालखी सोहळा प्रमुख या नात्याने मी ती दिलगिरी व्यक्त करतोय।